वाघानं पावसाळ्यातल्या लाईटीची बराबर सोय करून ठेवलेली आहे बरं का पावसाळ्याच्या तोंडावर. आताच तुम्हाला सांगतो बरं का भावानो, पावसाळ्याच्या तोंडावर एवढी बेकारी करून टाकली आणि रस्ता खांदून लय म्हणजे लय बेकारी होणार आहे. जाऊ द्या, मला ग्रामपंचायतवाले काय तर पर्याय काढतील, त्यामुळे पप्पूच्या दुकानात आलो बरं का. पप्पू इथं निवांत फकाट पडला होता. आता मला काय करावं लागणार आहे, मी काय करणार आहे, मी पण फकाट पडलो. उठल्या उठल्या पप्प्याला म्हणलं पहिलं तर मिक्सर नीट कर म्हणलं. म्हाताऱ्यानं आधीच धमकी दिलेली आहे, मला जर नाही नीट केला का संध्याकाळी स्वयंपाक नाही म्हणून. हा पप्पूनं मिक्सरच नीट करून दिला आणि मला तुला माझ्यावर विश्वास नाही का म्हणला. क्वालिटी काम असतं आपलं कायम. राहू दे म्हणलं, लय नाटकं करून होती. पाईप उतर म्हणलं पहिले आधी आलेली. बड़ा हरामी हो बेटा. तुम्हाला काय वाटलं पप्प्यानं पाईप उतरली म्हणजे पप्प्या एकटा सगळी पाईप लावलं? तसं नाही, मी लय दिलदार माणूस आहे. मी सगळी पाईप लावू लागलो बरं का त्याला, कारण पप्प्या मँगो लस्सी सांगणार होता मला. मस्तपैकी मँगो लस्सी घेतलो बरं का. तेवढ्यामध्ये बाहेर येऊन बघतो तर रामभाऊ दिसला. रामभाऊला म्हणलं तुला प्यायची का? तर रामभाऊ म्हणला पितोस तू. तर भाऊ ना कुठे चालला माहिती का, आम्ही इन्व्हर्टर आला. पण विषय काय झाला माहिती का, रात्री 9 ते 9:30 10 वाजले असतील. त्यामुळे डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा लॉक चालू केला बरं का. मी पहिला तर जेवढा काय जुगाड लागतं का आपल्याला इन्व्हर्टर जोडायला, तेवढा सगळा जुगाड हेत तयार केला. नीट घरी आलो बरं का. अजून बॉक्समधनं सुद्धा काढलं नव्हतं सामान. आणि बॉक्समधनं बॅटरी काढताना तुम्हाला खोटं सांगत नाही बरं का भाऊ, अक्षरशः माझी जिरलेली आहे. धन्यवाद बस, आमची जिरली. आता दुसरी स्टेप म्हणजे काय करायचं माहिती का, ते टोपण काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कांडी टाकायची. कसा एकदम सोपा आहे का नाही. मागाशी बॅटरी काढून जिरली होती आणि आता कामाने जिरली, पण त्याच्यासोबत सगळं काम पण करून टाकलो मी. आता थर्ड स्टेप म्हणजे काय करायचं माहिती का, युपीएस मधनं जी 2 वायर आलेले असते का, लाल आलेले असते ती प्लसला लावायची आणि काळे आलेले असते का ती मायनसला लावून टाकायची. आणि आपण जी लग्जला जी नटबोट लावणार आहे का, त्याला ते त्यांनी ग्रीस दिलेला असते का, ते ग्रीस पूर्ण चिवडून पाक त्याला पूर्ण गुंडाळून टाकायचं त्यामध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहिलेल्या ग्रीसचं काय करायचं. काय सुद्धा करायचं नाही का, असं कुठं बी लावून टाकायचं दोन्हीकडल्या साईडला, प्लसला आणि मायनसला, नाही तर कुठं बी लावून टाकचाल. तसं करायचं नाही कधी. ठीक आहे समरिया. आणि नंतर नटबोल्ट लावून आवळून टाकायचं. न्यूट्रलला काय विषय झाला ना बरं का, पण फेजला जेव्हा लावा लागलो का धड ठेणग्या एवढा लागले, तर पण त्या ठेणग्याचा काही सुद्धा प्रॉब्लेम होत नाही. फक्त इकडे युपीएस चालू होतंय. फेजचा आणि न्यूट्रलचं दोन्ही पण प्लगचं काय करायचं माहिती का, फुल्ल ताईट आवळून टाकायचं. आता मेन विषय काय केला माहिती का, युपीएस मधनं जे टॉप निघाला का त्याच्या वायरी नेऊन डायरेक्ट 16 एम्पियरच्या आपण फ्युजला लावून टाकले, म्हणजे एमसीबीला लावून टाकले. त्यानं खालनं परत त्याला पूर्ण घराचा लोड देऊन टाकलेला आहे. आता इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलं. आता पुढचं सांगतो. तर दुसऱ्या काय केलं माहिती का, एमसीबी मधनं वायर काढले, त्यानं खाली एक पॉवर बोर्ड काढला आणि त्यामध्ये युपीएसचा जे आपण टॉप काढणार आहे ते डायरेक्ट त्याला लावून टाकलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलं असणार आहे. तुम्हाला खोटं सांगत नाही, घामामुळे आणि उन्हामुळे माझी लय बेकार जिरलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर लॉग आवडला का, लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.